मराठवाड्यामध्ये दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता आता मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे मराठवाड्याची मुख्य जलवाहिनी म्हणून ज्या जायकवाडी धरणाकडे पाहायला जातं त्या ठिकाणी मात्र आता मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पीभवन होत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकता या ठिकाणी मात्र मी आज जायकवाडी धरणावरती आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मात्र आज घडीला 54% साठा आहे आणि या ठिकाणून जर पाहिलं आपण तर छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड, नांदेड, परभणीपर्यंत या ठिकाणी मात्र याचा पाणी पुरवठा केला जातो। सिंचनासाठी आणि इंडस्ट्रीसाठी देखील याच पाण्याचा उपयोग केला जातो। मात्र यावेळेस मात्र जे काही हवामान खातं आहे त्या हवामान खात्याने यावर्षी पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी असल्याचा अंदाज वर्तवला आहे। त्यामुळे मात्र पिण्याच्या पाण्यावरती आणि इंडस्ट्रीवर देखील मोठं संकट उभा राहण्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जलसंपदा मंत्री यांनी मात्र या ठिकाणी येऊन एक बैठक घेतली होती। त्या बैठकीमध्ये नियोजन केले की जे काही जलसाठा आहे त्या जलसाठ्यामधून जे काही पुढचं येणारे काळ आहे, येणारे दिवस आहे त्यामध्ये कसं पाणी पुरवलं जाईल, त्यामध्ये इंडस्ट्री असेल, पिण्याचं पाणी असेल किंवा सिंचनासाठी याचे नियोजन मात्र जलसंपदा मंत्र्यांनी या आढावा बैठकीमध्ये घेतलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं कोणाचं पाणी कपात होणार आहे, इंडस्ट्रीमध्ये होणार आहे की जलसिंचन किंवा कृषीसाठी पाणी कपात होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की मुख्य जलवाहिनी असलेली जायकवाडी धरण आहे यामधूनच सगळीकडे पाणी पुरवठा केला जातं। मात्र यावेळेस जे काही पाणी कमी होणार आहे, पाऊस कमी होणार आहे त्याचा परिणाम मात्र नक्कीच छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यावरती जे या धरणावर अवलंबून आहे त्यावर त्यांना सगळाच फटका बसण्याचा आपल्याला पाहायला मिळणार आहे। संजय आहेर, एलएस मराठी, छत्रपती संभाजीनगर।